अमेरिकेत बदामाची शेती कशी करतात हे पाहण्यासाठी आम्ही आलोय आज कॅलिफोर्नियातील मोडेस्टो या गावाजवळ. आणि इथे फेब्रुवारी ते मार्च मध्ये बदामाच्या झाडांना खूप सुंदर पांढरी आणि गुलाबी रंगाची फुलं येतात. हा काळ इतका सुंदर असतो की लोक खास गाडीने फिरायला येतात. आणि त्यासाठी या भागात आल्मंड ब्लॉसम क्रूज हा एक प्रसिद्ध मार्ग आहे, जिथे लोक या रस्त्यावरून ड्राईव्ह करत हजारो एकर बदामाच्या बागा पाहतात. आणि त्यामुळे हा शेती आणि पर्यटन यांचा एक सुंदर संगम आहे, ज्यालाच आपण ॲग्रो टुरिझम असे सुद्धा म्हणतो. इथे अमेरिकेत बदामाच्या शेतीत मधमाशांची सुद्धा खूप मोठी भूमिका असते. शेतकरी बागेत मधमाशांचे बॉक्सेस ठेवतात आणि त्यामुळे परागीभवन होऊन बदामाचं उत्पादन वाढतं. याच बागेत आम्हाला बदामाबरोबरच खूप सुंदर असे गुलाबी कलरचे प्लम ब्लॉसम सुद्धा पाहायला मिळाले. आणि ही फुलं इतकी सुंदर दिसतात की लोक इथे फोटोशूट करण्यासाठी सुद्धा येतात. शेवटी आम्ही रोडिन फार्मच्या स्टोअरमधून शेतातल्या बदामापासूनच बनवलेले आल्मंड चॉकलेट्स घेतले. अशा प्रकारे कॅलिफोर्नियातील आल्मंड ब्लॉसम सीझन हा फक्त शेतीचा भाग नाही, तर एक ॲग्रो टुरिझमचा सुंदर अनुभव सुद्धा आहे. अमेरिकेतील अशाच इंटरेस्टिंग गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं असेल तर पुणेरी इन अमेरिकेला नक्की फॉलो करा.